ओम नमो भगवते वासुदेवाय. सुनीतीनं ध्रुवाला जे काही सांगितलं हे तिथं सगळं बोलणं अभीष्ट वस्तूची, इप्सित वस्तूची प्राप्ती करून देण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग दाखवणारं बोलणं होतं. त्या बालध्रुवानं आईचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं, एकाग्र चित्तानं ऐकलं. आणि ते ऐकल्यानंतर अलीकडच्या क्षणापर्यंत आपल्या चित्तामध्ये जो काही संताप होता, जे दुःख होतं, जो आवेग होता दुःखाचा, त्या सगळ्याला त्यांनी विचारपूर्वक बुद्धिपुरस्सर रोखलं आणि आपलं चित्त शांत केलं. आणि त्याच्यानंतर तो आपल्या त्या वडिलांच्या नगरातून बाहेर पडला. एवं संजल्पितुं माधुः आकर्ण्यार्था गममुचः संनियाम्यात्मनात्मानं निश्चक्राम पितुः पुरात्. आता त्याच्या समोर आपल्याला काय पाहिजे ह्याची स्पष्ट कल्पना उभी राहिली की मला असंच स्थान मिळालं पाहिजे की दुसऱ्या कोणीही तिथे येऊन मला तिथून हकलता कामा नये, ते स्थान मला सोडायला लावता कामा नये. ज्या स्थानावर पोहोचल्यानंतर मी ढळणार नाही, माझं पतन होणार नाही, दुसरा कोणीही मला खाली खेचू शकणार नाही, असं स्थान मला मिळवायला पाहिजे असा निश्चय, ठाम निश्चय त्या 5.5 वर्षाच्या मुलाच्या मनात निर्माण झाला. आणि एकदा मनात निश्चय झाला आणि लगेच तो आईला नमस्कार करून त्या नगरातून बाहेर पडला. अशी बुद्धी होणं ही सुद्धा एक प्रकारची भगवंताची कृपा आहे. अयं जीवः मम भक्तो भवतु असा भगवंताचा जेव्हा संकल्प होतो तेव्हाच त्या जीवाच्या ठिकाणी अशा प्रकारची, जी ध्रुवाच्या बाबतीत घटना घडली तशी घटना घडते. ध्रुवाच्या मनात जसा विचार आला अढळपद प्राप्तीचा, तसा विचार येऊ शकतो. ही सुद्धा भगवंताची इच्छा आहे, तो त्याचा संकल्प आहे. आणि तो सहजासहजी संकल्प निर्माण होत नाही. ज्या जीवानं जन्मजन्मांतरी अनेकानेक पुण्यकर्म केलेली आहेत, अमाप पुण्य केलेलं आहे, अशा सगळ्या पुण्याचा परिपाक, जन्मजन्मांतरातल्या पुण्याचा परिपाक म्हणून भगवंताच्या ठिकाणी अशी कृपा बुद्धी निर्माण होते. भगवंताचा संकल्प आणि त्यानं माणसाच्या पुण्यकर्माकडे, माणसाच्या हृदयातल्या सुशीलतेकडे, त्याच्या कर्तव्यातील सौंदर्याकडे, औदार्याकडे ते लक्ष दिलेलं असतं आणि ते त्याला पसंत पडतं. असं झालं की मग भगवंत त्या माणसाकडे धावत जातो आणि आवश्यक त्या गोष्टींचं मार्गदर्शनही करतो. आणि त्या दृष्टीने देवर्षी नारदांना भगवंताकडनं प्रेरणा झाली. आणि जेव्हा हा ध्रुव आपल्या आई वडिलांचा त्याग करून, त्या नगराचा त्याग करून बाहेर पडलाय असं कळलं, तेव्हा देवर्षी नारद सुद्धा, नारद स्तुभा करण्यात ज्ञात्वा तसं चिकीर्षितम स्पृष्ट्वा मूर्धन्य खगनेनं पाणीना प्राहवे सुद्धा. नारद सुद्धा लगेच त्याच्यासमोर उपस्थित झाले, कळल्याबरोबर. तिथे कुठल्याही क्षणातही विलंब लागला नाही. हा सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यातल्या संबंधाचा प्रभाव आहे. महात्म्यांना, सद्गुरूंना सुद्धा सत्शिष्याची ओढ लागलेली असते. जसं सत्शिष्याला सद्गुरूची, त्याच्या भेटीची, मिलनाची ओढ लागते, तशी सद्गुरूला सुद्धा आपला चांगला शिष्य मिळावा याबद्दलची ओढ असते. आणि तशी ओढ भगवंताच्या कृपेने देवर्षी नारदांना लागली आणि ते ताबडतोब ध्रुवाच्या समोर उपस्थित राहिले. ध्रुवानं नमस्कारही करण्याची त्यांनी वाट बघितली नाही. त्याने आपला पापनाशक असा पवित्र हात
त्या ध्रुवाच्या मस्तकावर ठेवला आणि त्याच्या मस्तकावरनं मुखावरनं हात फिरवता फिरवता ते म्हणाले, अहो तेजः क्षत्रियाणां मानभंग ममृष्यतां बालोप्यम हृदा धत्ते यत समातुर सद्वजः. काय हे क्षत्रियांचं अतिशय अद्भुत तेज आहे की थोडासा सुद्धा अपमान मानभंग हे सहन करू शकत नाही. आणि तू तर इतका लहान आहेस की तुला ह्या गोष्टीची जाणीवही असायचं कारण नाही. जाणीव होण्या इतकं सुद्धा तुझं मन विकसित नाही. ते स्वतःशी म्हणायला लागले, किती लहान मुलगा आहे तरी सुद्धा ह्याच्या हृदयामध्ये सावत्र मातेचे जे उद्गार होते, जी कटुवचन होती, ते उद्गार ती कटुवचन अतिशय घर करून बसली. त्या कटुवचनाने हा सुद्धा अतिशय घायाळ झाला, विद्ध झाला. कारण इतक्या लहान मुलाच्या ठिकाणी असा काही प्रगल्भ विचार यावा अशी कुठेही परिस्थिती नसते. आईने सांगितलं की जे सुरुची म्हणाली ते बरोबर आहे, तुला जे काही मिळवायचं आहे ते सुद्धा भगवंताच्या कृपेनेच मिळणार आहे, भगवंताची आराधना करूनच मिळणार आहे. मग कोणालाही असं वाटेल की भगवंत सुलभ आहे का? सुलभ म्हटला तर नाही, तो दुर्लभ आहे. आणि भगवंत दुर्लभ आहे म्हटला तर तसा तो सुलभही आहे. आपण अनन्य भक्तीने जर त्याच्याकडे गेलो तर त्या अनन्य भक्तांना सुलभच आहे तो. पण भगवंत प्राप्ती हा काही सट्टा जुगार नव्हे. तो सुद्धा काही नियमानच घडणारा प्रकार आहे. भगवंत वाटेल त्या गोष्टीने मिळत नाही. त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी भजन, साधन, अनुष्ठान, अभ्यास ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात. आणि ती प्राप्ती जर व्हायला हवी असेल तर ईश्वराची अनुकूलता आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागते. सामान्य जी सुखदुःख आहेत ही तुमच्या कर्मावर अवलंबून आहेत, ती कर्मजन्य आहेत. पण ईश्वराची अनुकूलता जी आहे ती मिळाल्याशिवाय कुठल्याही कर्माची फलप्राप्ती होत नाही. आणि ती जर अनुकूलता मिळवायची असेल तर जीवाला ईश्वराला संतुष्ट करणं भाग आहे. मातेनं केलेला उपदेश ह्याच्यातून एकच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याहून जे कोणी अधिक गुणी असतील त्यांना पाहावं, आपण आनंदी व्हावं. आपल्या मनात कुठल्याही प्रकारे न्यूनगंड निर्माण होऊ नये. पण आपल्यापेक्षा जे कमी गुणी असतील त्यांच्यावर मात्र आपण कृपा करावी. त्यांच्याशी आढ्यतेनं, अहंकारानं, गर्वानं वागू नये. आणि जे समान गुणी असतील त्यांच्याशी मैत्री करावी. ध्रुवाची जी मागणी होती, त्याच्या मनात जी इच्छा निर्माण झालेली होती, त्या इच्छेचा अनुवाद जर करायचा म्हटला तर असं म्हणता येईल, जगात इतर कोणालाही कधीही ते मिळालं नाही. माझ्या पूर्वजांपैकी सुद्धा कोणाला काही मिळालं नाही. एवढंच काय, अगदी ब्रह्मदेवांना सुद्धा जे काही मिळालं नसेल ते मला मिळावं, ही जी इच्छा आहे, ह्या इच्छेनं प्रेरित होऊन ध्रुव निघाला. आणि नारदांची भेट झाल्यानंतर ध्रुवांची नारद बोलायला लागले. काय म्हणायला लागले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.